नमस्ते. आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये भारत आणि जग हा टॉपिक बघणार आहोत. तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो बघा, सामंत खालीलपैकी कोणास म्हणतात? सामंत सरदार यांना म्हणतात. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या शतकामध्ये रोमन साम्राज्याचा शेवट झाला? तर 5व्या शतकामध्ये रोमन साम्राज्याचा शेवट झाला. सम्राट शाल्मनची सत्ता खालीलपैकी कोठे होती? तर शाल्मनची सत्ता जी होती ती युरोपमध्ये होती. सामंतशाही खालीलपैकी कोणत्या इसवी सनामध्ये अस्तित्वात आली? तर 8व्या. नंतर सामंतशाहीची स्थापना खालीलपैकी कोठे झाली? तर सामंतशाहीची स्थापना जी आहे ती युरोपमध्ये झाली. ठीक आहे. सामंताच्या खालीलपैकी कोठून सामंत त्यांच्या प्रदेशाचा कारभार पाहत असेल? तर गडी इथून सामंत आपल्या प्रदेशाचा कारभार पाहत असेल. भूदास म्हणजे काय? तर भूदास म्हणजे स्वतःच्या मालकीची जमीन असणारा शेतमजूर म्हणजे भूदास. युरोपबरोबर होणाऱ्या व्यापारामध्ये कोणाचा सहभाग महत्त्वाचा होता? तर यामध्ये कोणाचा सहभाग होता? तर अरब लोकांचा सहभाग महत्त्वाचा होता. खालीलपैकी कोणत्या भारतीय वस्तूस युरोपीय बाजारपेठेत मोठी मागणी होती? तर मसाल्याचे पदार्थ यांची मोठी मागणी होती. नंतर आहे युरोपात कोणते शहर व्यापारासाठी प्रसिद्ध झाले? तर जिनोवा आणि वेनिस हे दोन्ही शहरं व्यापारासाठी प्रसिद्ध झाली. इस्लाम शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर इस्लाम शब्दाचा अर्थ काय आहे की परमेश्वरावर नितांत श्रद्धा असणे, ईश्वराला संपूर्ण शरण जाणे आणि ईश्वराच्या इच्छांचे आज्ञांचे पालन करणे हे सर्व अर्थ आहे, म्हणजे शब्दाचा अर्थ आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, दररोज किती वेळा ईश्वराची प्रार्थना करावी असे इस्लाम धर्माची शिकवण आहे? तर 5 वेळा. नंतर विखुरलेल्या अरबांच्या टोळ्यांना संघटित कोणी केले? तर महम्मद पैगंबर यांनी जे विखुरलेले अरब आहे त्यांच्या टोळ्यांना संघटित करण्याचं काम महम्मद पैगंबर यांनी केले. मग खालीलपैकी कोणत्या विद्यापीठात एकाच वेळी 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत असत? तर कैरो या ठिकाणी एकाच वेळी 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. नंतर अरबांनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या प्राचीन वैज्ञानिक ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले? तर अरबांनी ग्रीक व भारत या देशाच्या प्राचीन जे वैज्ञानिक ग्रंथ आहे त्यांचं अरबी भाषेमध्ये भाषांतर केलं. नंतरचा क्वेश्चन आहे, युरोपातील स्पेनमध्ये आशियामधून अरब व्यापाऱ्यांनी काय नेले? तर खजुरांची झाडे नेले. मग 18व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम याने कोणत्या राज्याचा पराभव केला? तर याने दाहिर या राज्याचा पराभव केला. गणितविषयक भारतीय संकल्पना कोणामुळे पाश्चात्य जगाला समजल्या? म्हणजे गणिताची जी संकल्पना होती फक्त आपल्या भारतामध्ये होती, मात्र आपल्या भारतात अरब लोक आल्यानंतर अरब लोकांनी ही जी संकल्पना आहे ती पूर्ण पसरवली. त्यांनी पाश्चात्य जगाला म्हणजे त्या संकल्पना आहे त्या समजल्या. म्हणजे हे कोणामुळं घडलं? अरब लोकांमुळं. प्रादेशिक सत्तांचा उदय बघू आता आपण. बंगाल प्रदेशातील सर्व राज्यांनी मिळून प्रमुखपदी कोणाची निवड केली? तर गोपाल म्हणून आहे त्याची निवड केलेली आहे. बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर इसवी सन 725ला पाल सत्तेची स्थापना केली. कोणत्या नदीच्या काठी पुंडवर्धनपूर येथे धर्मपालने आपली राजधानी नेली? तर त्याने कुठे नेली? कर्तोया ठिकाणी आपली राजधानी नेली. धर्मपालने राजा इंद्रायुध यांचा पराभव केला. इंद्रायुध येथील होता. कुठला होता तो? कनौजचा होता. नागभट्टाने मुंगेर येथे कोणत्या राजाचा पराभव केला? तर नागभट्टाने धर्मपाल यांचा पराभव केला. नंतरचा क्वेश्चन आहे, उडीसाचे राज्य
पाल राज्यात कोणी समाविष्ट करून घेतले? तर देवपालनी समाविष्ट करून घेतले. महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय केव्हा झाला? 18व्या शतकात झाला. बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती? तर चालुक्याची होती. राष्ट्रकूट घराण्याच्या कोणत्या राजाने राष्ट्रकूटाची सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पोचवली? तर तिसरा गोविंद यांनी पोचवली. सोलापूर जवळ मालखेड हे नवे शहर कोणी वसवले? तर अमोघ वर्ष यांनी वसवले. चोळांचे राज्य खालीलपैकी कोठे होते? तामिळनाडूला होते. चोळ सत्तेचा संस्थापक कोण होता? तर विजयालय हा होता. चोळांची राजधानी कोणती होती? तर चोळांची राजधानी तंजावर होती. ठीक आहे. नंतरचे क्वेश्चन आहे, पहिला राजराज याने खालीलपैकी कोणती राजसत्ताचा पराभव केला? तर यामध्ये चेर, गंग, पांड्य या सगळ्या राजसत्ताचा काय केला? पराभव केला. कोणी केला? तर राजराज यांनी केला. खालीलपैकी कोणत्या चोळ राजाने संपूर्ण श्रीलंका जिंकली? तर पहिला राजेंद्र यांनी संपूर्ण चोळ चोळ राजाने संपूर्ण काय जिंकली? श्रीलंका जिंकली. नंतर चोळ राजा पहिल्या राजेंद्राने बंगाल व मलायाचा द्वीपकल्प जिंकल्यानंतर कोणती नवीन राजधानी उभारली? तर गंगेकोंडचोलपुरम ही राजधानी त्यांनी उभारली. भारताच्या इतिहासात पहिली मोठी आरमारी मोहीम कोणी हाती घेतली? तर भारताच्या इतिहासात पहिली मोठी आलमारी जी मोहीम आहे ती पहिला राजेंद्र यांनी हाती घेतली. कोणी चोळांची सत्ता संपुष्टात आणली? तर मलिक काफूर यांनी चोळांची सत्ता संपुष्टात आणली. मग इसवी सन 11व्या शतकात कोणाची सत्ता ऱ्हास पावली म्हणजे नष्ट झाली? तर कोणाची नष्ट झाली? प्रतिहार यांची सत्ता नष्ट झाली. कोणत्या शतकात? 11व्या शतकात. नंतर गहाडवाल घराण्याचा संस्थापक कोण होता? तर गहाडवाल घराण्याचा संस्थापक चंद्रदेव होता. गहाडवाल घराण्याचा कर्तबगार राजा कोण होता? तर गोविंदचंद्र हा होता. गहाडवाल सत्तेचा शेवट कोणी केला? तर महंमद घोरी यांनी केला. परमार घराण्यातील सर्वात महत्त्वाचा आणि कर्तबगार राजा कोण होता? तर राजा भोज होता. नंतर 14व्या शतकाच्या आरंभी परमार घराण्याची सत्ता कोणी संपुष्टात आणली? परमार घराण्याची सत्ता संपुष्टात कोणी आणली? अलाउद्दीन खिलजीने आणली. नंतर कृष्णराज हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? तर कृष्णराज हा परमार घराण्याचा संस्थापक होता. तिसरा पृथ्वीराज चौहान याने तराईच्या लढाईत कोणाचा पराभव केला? तर तिसरा पृथ्वीराज चौहान याने तराईच्या लढाईमध्ये महंमद घोरी यांचा पराभव केला. नंतरचा क्वेश्चन बघू आपण, कोणत्या भारतीय राजाने पृथ्वीराज चौहान बरोबर तणावाचे संबंध होते? तर कोणत्या राजाचे होते? जयचंद राठोड यांचे होते. इसवी सन 1192 महंमद घोरी पृथ्वीराज चौहानावर चाल करून आला असता पृथ्वीराजाने कोणाला मदतीसाठी बोलावले? तर जयचंद राठोडाला बोलावले. मात्र जयचंद राठोड काही गेले नाही. त्यानंतर महंमद घोरीने पृथ्वीराज चौहानांचा पराभव करून कोणते शहर जिंकले? तर ते अजमेर हे शहर जिंकले. पृथ्वीराज चौहानांना हरवलं आणि त्यांचं जे अजमेर शहर होते ते जिंकून घेतले. महंमद घोरी पृथ्वीराजावर चालून येणार होता तेव्हा मदतीस जयचंद राठोड गेला नाही. पुढे कनौजवर स्वारी करून जयचंदास कोणी ठार मारले? तर महंमद घोरी यांनी. पहिले जेव्हा पृथ्वीराज चौहानांनी जयचंद राठोडला बोलावलं ते गेले नाही, मात्र त्यांच्या कनौज ह्या ठिकाणी घोरींनी पुन्हा स्वारी केली आणि त्यांना जयचंद राठोडांना ठार मारलं. खालीलपैकी कोणते घराणे चांदवड येथे प्रथम स्थायिक झाले? यादव यांचे घराणे चांदवडला स्थायिक झाले. ठीक आहे, चांदवड येथे कोण? यादव स्थायिक झाले.
नंतर कोणत्या राजाने सिन्नर येथे यादवांची राजधानी नेली? तर सिन्नर येथे सेऊणचंद्र यांनी नेली. नंतरचा क्वेश्चन आहे, यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण होता? तर दुसरा सिंघम. यादव घराण्यातील जो राजा कर्तबगार राजा होता तो दुसरा सिंघम होता. यादव घराण्याची राजधानी देवगिरी येथे कोणी नेली? तर पाचवा भिल्लम जो होता त्याने यादव घराण्याची राजधानी देवगिरीला नेली. कोणत्या राज्याच्या पराभवानंतर यादव सत्तेचा ऱ्हास सुरू झाला? रामचंद्र देव या राजाचा जेव्हा पराभव झाला त्यानंतर यादव सत्तेचा ऱ्हास होऊन राहिला, म्हणजे नष्ट होऊन राहिली होती. देवगिरी येथे राजधानी नेल्यावर कोणत्या यादव राजाने स्वतः राज्याभिषेक करून घेतला? तर राज्याभिषेक करून घेणारा पाचवा भिल्लम होता. इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या आरंभी दिल्ली येथे सत्ता केंद्र कोणी केले? सत्ता केंद्र तुर्की यांनी केले. ठीक आहे. नंतर आपण आता नेक्स्ट याच्यामध्ये भागामध्ये सांगू ते आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवन आपण बघून घेऊया. तर यामध्ये काही क्वेश्चन दिलेले आहे, जसं भारताचा परराष्ट्र व्यापार कोणत्या इसवी सनात मंदावला होता? तर हा जो व्यापार आहे तो इसवी सन 8वे शतक आणि 9वे शतक यामध्ये मंदावला होता. अरब व्यापाऱ्याकडून भारतातील कोणत्या पदार्थाची मागणी नव्हती? तर यामध्ये खजुराची मागणी नव्हती, कारण खजुराची झाडं त्यांनी नेले होते, त्यामुळे त्यांना खजुराची मागणी नव्हती. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जे TETमध्ये जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना हा व्हिडिओ सेंड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही वाटत असेल, म्हणजे या व्हिडिओबद्दल आवडला असेल, नसेल आवडला, त्यात कमेंट्स करा. काही सुझाव असेल, तुमचे काही मतं सांगायचे असेल ते पण तुम्ही कमेंट्सद्वारे सांगू शकता. धन्यवाद.